शांता, शांता कुठे गेली बाबा? शांता समोरही नाही आहे, हा इकडे मागेही नाही आहे, बाथरूम कडे वगैरे गेली का बाबा? शांता, अरे इकडे तर नाही आहे मागे, कुठे गेली? घरी नाही आहे, कोणाच्याही घरी गेली असेल हे शांताई ना? का झालं पप्पाजी? अरे तुझी मम्मी कुठे आहे? समोरही नाही आहे, इकडे मागेही नाही आहे, किचन मध्येही नाही आहे, हा कुठे गेली? पप्पाजी मम्मी तर ते हळदी कुंकवासाठी गेली. अरे हो खरा, आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू आहे हा बायांचा. बस 4-5 दिवस आता सुरूच राहील यांच्या. लक्षातच नव्हता माझ्या. अरे सोनू कुठे चालला? पप्पाजी मी बाथरूमला चाललो. हे कोणाला पाहून राहिले तिकडे टुकुर टुकुर? अहो सोनूचे बाबा, नाही म्हटलं तिकडे का पाहून राहिला तुम्ही टुकुर टुकुर? हा कोणाला पाहून राहिले? अरे कोणाला नाही, सोनू गेला तिकडे बाथरूमला. अरे वा शांता, एक नंबर दिसून राहिली आज तर तू. एकदम गुलाबाचा फूल दिसत आहे, गुलाबाचा फूल. का हो बापा तुम्ही पण हा? गुलाबाचा फूल दिसत आहे म्हणून राहिले आणि मला सांगा आज सुंदर दिसत आहे, रोज सुंदर नाही दिसत का मी? शांता तू सुंदरच आहे, पण रोजपेक्षा आज एकदम जास्त सुंदर दिसून राहिली. एकदम नवीन साडी घातली, लालवाली. शांता नजर वगैरे उतरवून टाक, नाही तर नजर लागेल तुला. मला नाही लागत नजर बिजर. काही बोलता बापा तुम्ही. झाला का हळदी कुंकवाचा कार्यक्रम? इतक्या वेळेपर्यंत राहावं लागते? झाला, आत्ताच मोठ्या प्रेमानं बोलत होते शांता मोठी सुंदर दिसत आहे आणि आता रागवायला बसून गेले. अरे रागवत नाही, पण बघ ना सायंकाळ झाली ना, स्वयंपाक बिंपाक कधी करशील? भूक लागली माणसाला. अहो आता वर्षातून एकदाच ते येते हळदी कुंकू. मकर संक्रांती एकदाच येते की नाही सांगा? मग एकदाच बायांचाच तेव्हार राहते आणि त्याच्यातही का 2 किंवा 3 दिवस आम्ही हळदी कुंकूसाठी फिरतो. अशा शहरातल्या बायांसारख्या तर 15-15 दिवस 1-1 महिना हळदी कुंकू नाही घेत बसत. एका दिवशी ते एकच घर करतात. आम्ही तर बाबा एका दिवशी 10-12 घरची हळदी कुंकू होते आमच्या घेऊन. असा 10-12 घरचे झाला का हळदी कुंकू? नाही 5-6 घरीच घेतलं हळदी कुंकू, कारण का आम्ही 2 वाजेपासून गेलो ना. आणि घरच्या घरी कधी बोलवणार आहे बायांना हळदी कुंकूसाठी? उद्या बोलवणार आहे ना, उद्या सांगितली मी 11 वाजे या म्हणून. बोलवणार आहे यावं म्हणते, सांगितले म्हणते. अहो आता ज्या होत्या सोबत त्यांना सांगितली की उद्या 11 वाजे आमच्या इथं हळदी कुंकवाला याल म्हणून. उद्याच्या दिवस मान वाटूट केला की झाला, मग संपला आपला हळदी कुंकू. शांता हे साडी कधी घेतली तर तू? का बाबा नुसते भुलक्कड आहात तुम्ही, तुम्हाला एकही माहित नाही राहत. मागच्या वर्षीच्या दिवाळीतली साडी नव्हे काही, तुम्हीच तर आपल्या पसंतीने घेऊन दिले. माझ्या पसंतीची आहे का म्हणूनच चांगली साडी आहे. लक्षात तर राहत नाही आणि म्हणतात की माझ्या पसंतीची आहे म्हणूनच चांगली साडी आहे. ते सगळं सोड शांता, मला ना खूप भूक लागली आहे. आण बरं मुरमुऱ्याचे लड्डू. अहो काय म्हटलं मुरमुऱ्याचे लड्डू? अहो बघा तुम्ही मुरमुऱ्याचे लड्डू म्हटलं तर मला आठवलं बाबा. का आठवलं तुला? अहो आपले सबस्क्रायबर्स संगीताताई ठाकूर यांनी मला रेसिपी विचारली होती मुरमुऱ्याचे लड्डू कसे बनवतात म्हणून. तर संगीताताई सांगायचं राहूनच गेलं की मुरमुऱ्याचे लड्डू कसे बनवतात म्हणून. आता सांगते. हे बघा ताई, लाडवाचा गुळ मिळतो, दुकानामध्ये वगैरे मिळून जातो. जर अर्धा किलो गुळाचे तुम्हाला लाडू बनवायचे आहेत मुरमुऱ्याचे, तर त्याच्यासाठी तुम्हाला 3 पायली मुरमुरे लागणार. जर किलोने घेत असणार मुरमुरे तर पायलीने मोजून घ्यायचा. एका पसरट भांड्यामध्ये गुळाला गरम करायचा, थोडासा पाणी टाकायचं, जास्त नाही थोडासाच. गुळाला थोडा फोडून टाकायचा आणि त्याच्यानंतर मग तिथं घमेल वगैरे म्हणा, घमेल्यामध्ये वगैरे तो गुळ टाकायचा आणि एखादा कप पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही. आणि चम्मच फिरवत राहायचं. गुळ सगळा विरघळला की छाननीने छानून घ्यायचा, कसं बारीक रेव वगैरे राहते ते निघून जाते. मग त्याच्यानंतर त्याला अजून गरम करायचं. साईडला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये तो गुळाचा पाक थेंब टाकायचा. तो आपण पाण्यात टाकलो, जसाचा तसा थेंब तिथं दिसला की समजून जायचं की पाक आला. आणि पाण्यात टाकता बरोबर जर तो इकडे तिकडे जात असेल, पाक थेंब पडत नसेल बरोबर गोल, तर मग समजायचं की यायचं आहे. मग पाक आल्यानंतर तिथं मुरमुरे टाकायचं, फल्ली धान्याचा कूट टाकायचं, थोडासे तीळ टाकायचे भाजले, विलायची टाकायची आणि मग गरम गरम बनवायचे. हाताला तो चिकटते त्याच्यामुळे थोडा हाताला आपल्या पाणी वगैरे लावायचं, पाणी किंवा तेल. पाक ना चांगला आला पाहिजे, नाहीतर मग ते असे खुले खुले होतात, लड्डू चांगले बनत नाही. मी सांगितले ना की वाटीमध्ये पाणी घेऊन तिथं बघायचं पाक आला की नाही म्हणून, थेंब टाकून. तर तो थेंब जसाचा तसा टिकलीसारखा गोल गोल पडला पाहिजे, तेव्हाच तो पाक आला म्हणतात. जर भकरा होत असेल, साईडला इकडे तिकडे जात असेल, तर मग पाक यायला आहे. थोड्या वेळ अजून कमी विस्तवरच येऊ द्यायचा आणि चम्मच फिरवत राहायचा, नाहीतर मग जळून जाते पाक. करून बघा आता तुम्ही आणि मग सांगा कमेंट्समध्ये की कसे जमले तर.
अरे अण्णा शांता, लड्डू अण्णा, झाली ना रेसिपी सांगितली ना तू? लड्डू आण पटकन, भूक लागली मला. अहो मुरमुऱ्याचे लड्डू नका खाऊ. का म्हणता? भूक लागली म्हणतो, मुरमुऱ्याचे लड्डू दे म्हणतो, तर नका खाऊ म्हणते. अहो थांबा ना, कुंताच्या इथून ना मी अप्पे आणली आहे. सोनू, मम्मी अप्पे आणली. सोनू इथं अप्पे आणले आहे, थैल्यामध्ये आहे. प्लेटमध्ये काढ आणि पप्पाजी सोबत तू पण खाऊन घे. विशाल दादाला पण बोलव. मम्मी भाऊ घरी नाही आहे. कुठे गेला तर? माहित नाही मम्मी, आताच गेला थोडा वेळ झाला तर भाऊ. हा तर पप्पाजी सोबत तुम्ही दोघे जण खा आणि भाऊसाठी ठेवून दे. आणि तू मम्मी? अरे मी खाऊन आली ना त्यांच्या इथून. ठीक आहे मम्मी. चांगला काम आहे शांता. मस्त नाश्ता बिस्ता भेटते तुला तर, हळदी कुंकवाला गेली तर. हो पोट भरल्याचा भरलाय. रात्री तर मी जेवतच नाही आता. 3 वाजे तर मंजुळा काकूच्या इथं नाश्ता झाला, आलू पोहा. मग त्याच्यानंतर आता कुंताच्या इथं झाला. कुंताला म्हटले मी खात नाही, सोनूसाठी देऊन दे म्हटले. कुंता म्हणते देणारच होती म्हणते सोनूसाठी, पण 2-3 तरी खात आई म्हणते. 4 अप्पे देऊन दिलं मला खायसाठी. आता तर एवढा पोट भरला आहे माझं, आम्ही जेवण करतच नाही रात्री. मज्जा आहे बा तुमची तर. मग बायांची नाश्ताच नाश्ता बढिया. मग तू का देणार आहे उद्या नाश्त्यामध्ये बायांना? पाहते बाबा आता का देऊ. तिथं तर त्यांच्या घरी आलू पोहा झालाच, कुंताच्या इथं अप्पे झालेच. आता मी कशाचा नाश्ता देऊ तर बघते आता. मकर संक्रांतीचा आहे ना चिवडा, तोच देते. पोह्याचा चिवडा आहे ना, तोच देईन मी. कारण की 11 वाजेच बोलवली आहे, तर मग बनवायला वेळही तर मिळाला पाहिजे. अहो आणि बघा राधाताईचा फोन आला होता. का म्हणत होती राधा? लाडूची तब्येत वगैरे ठीक आहे ना? हो लाडूची तब्येत वगैरे ठीक आहे. लाडूचा बोरणा नाही ना, तर म्हणत होत्या की याल वहिनी हळदी कुंकवाला. बोरणा नाही लाडूचा. तर कधी आहे पौर्णा? परवाच्या दिवशी आहे ना. हो का? चालली जाशील मग? माझा नाही जमत परवा. कुंतालाही सांगाल म्हणे, तर सांगितलं मी. आता कुंता म्हणत होती जाऊ म्हणून. ठीक आहे ना, तर चालले चाल मग. हो तर म्हणूनच आता उद्या हळदी कुंकू झाल्या पाहिजे सगळ्यांच्या इथलं, नाही का? मग परवाला तर लवकर जावं लागेल. आता किती वाजेच्या करतात ना, किती वाजेच्या नाही तर विचारावं लागेल मग राधाताईला. अरे सोनू काढलं नाही का अप्पे? जा ना, बघ ना शांता, अन्न पटकन, भूक लागली म्हणतो तर. हो आणते बाबा आणते. काही काय झालं? काऊन हसून राहिली? अरे काही नाही काही नाही ताई. दाखव मोबाईल, दाखव ताई. मोबाईल बघून हसून राहिली तू. का बघून राहिली? दाखव मला. काही नाही बघत ना, तुला तर मोठी पंचायत राहते. दाखव ना ताई, नाही तुम्ही मम्मी जवळ नाव सांगेन. सांग. काही मी उलटा सुलटा बघतच नाही आहे ना. सांग नाव सांग तू. दे ना ग ताई मला, दाखव ना. हे बाबा हे गुड्डी ना दिमाग खराब करते नसते. अशीच बघत होती ना ग व्हॉट्सअप. पिंकी का मम्मी? मम्मी बघ बरं ताई मोबाईल नाही देत आहे. कशाला पाहिजे तर मोबाईल? दाखव म्हणतो मम्मी ताईला. का बघत आहे तर दाखवतच नाही. तो सगळं जाऊ द्या, मी का म्हणते, मोठ्या याच्या इथं जात नाही का पिंकी? कशाला मम्मी? कशाला म्हणते आता हे? कालच तर ताई म्हणाली ना की रांगोळी टाकायला येशील पिंकी म्हणून. हो बोलली तर होते मोठी आई. तर मग जा ना बाबा, टाकून ये ना रांगोळी. ताईच्या इथं आज हळदी कुंकू आहे ना. जेवण वगैरे करून मग गेली असते. मग कधी जाशील? आता 11 वाजेचाच हळदी कुंकू आहे ताईच्या इथं. आणि समोरच्या अंगणामध्ये का दुपारी रांगोळी टाकशील का? मम्मी मी पण जाते ना. जा ना तर, मी कुठं नाही म्हणते तुला. ही ताई म्हणत होती मम्मी काल तू नको येशील म्हणून. हो का पिंकी? का मम्मी हे गुड्डे आपलीच लावते ना. तिला जसं सांगितलं तशी करतच नाही. तिला म्हटलं की इथं लाल रंग टाक, ऐकत नाही, पिवळा रंग टाकते. काऊन गुड्डी तशी करते? ताईचं ऐकत काऊन नाही? मम्मी मोबाईलवर ना पिवळा रंग होता टाकला म्हणून मी ताईला म्हणले. मम्मी का आपल्या मताने काहीच नाही करायचं का? दुसऱ्यांच्या पाहूनच करायचं का? हे गुड्डी तशीच आहे, आपल्या स्वतःच्या मनाने काही करतच नाही. गुड्डी ताईचं ऐकत जा. बरोबर म्हणते ताई, मोबाईल मधून पाहू तसं नाही करायचं. स्वतःच्या मताने पण काही दुसरा रंग टाकायचा. ऐकतच नव्हती मम्मी काल, दिमाग खराब करून टाकले नाही. म्हणून म्हटले मग मी तिला रात्री की नको येशील तो म्हणून. ताई आता ऐकीन ना, नाही मी आपल्या मताने टाकणार. बघ आता अजून मम्मी तसेच बोलून राहिले. स्वतःचाच दिमाग वापरून कलर टाकायचे असते. हो म्हणजे तसंच. मम्मी ताई ना नुसती रागवते, प्रेमाने नाही सांगत. नुसती चिडचिड करत राहते. पिंकी काऊन? प्रेमाने सांगायला का झालं तुला? मम्मी तिला एक वेळा सांगितले तर नाही ऐकत, तर मग मला राग येते, मग मी जोरात बोलते. जा आता दोघी बहिणी जा आणि रांगोळी टाकून या मग. आणि इकडे आहे का मोठी आई काही खायला देईल तर खाल. नाही नको म्हणाल. मग ताई म्हणते की हे खातच नाही म्हणून आमच्या इथं आल्या का? अगं मम्मी भूक नाही राहत ना, थोडासा खायला काय जाते? थोडासा खाऊन नाही होत का? मम्मी मी तर ना मोठ्याच्या इथं जेवणच करेन. करशील जेवणच करशील. जा पटकन जा बरं. मग असेच म्हटले चहा पेत होते तेव्हा, आंघोळी करा ना जा म्हणत इथं येऊन बसले. मम्मी आज कोणती साडी घालशील तू? बघते कोणती साडी घालते तर.
जा जा पटकन जा. कोणते कामं बिमा सांगितलं ताईनं तर ऐकायचं. हो ना मम्मी. नमस्कार मंडळींनो, तुम्हा सर्वांना मराठी हार्ट्स ह्या चॅनलतर्फे आणि आम्हा सर्वांतर्फे बसंत पंचमी व सरस्वती पूजेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. का झाला मम्मी? सोनू, गुड्डीला ना पिंकी ताईला बोलवायला जाते का? कशाला मम्मी? अरे या पोरींना सांगितली होती याल म्हणून, रांगोळी वगैरे टाकून द्याल म्हणून. आज हळदी कुंकू आहे तर आतापर्यंत याच्याच आहेत म्हणून म्हटली थोडासा जा बरं बोलवून आणशील. ठीक आहे ना मम्मी, जातो ना. हो जा बरं पटकन बोलवून आण. आणि सोनू आताच चला म्हणशील. हो हो मम्मी, ठीक आहे ना. ह्या माझ्या बहीण लेकी पण ना अशा नाही म्हणत की मोठी आईने बोलवलं तर पटकन जाऊ म्हणून. लहान होत्या तर अशा येत होत्या, आता जशा मोठ्या झाल्या तशा येत नाही बाबा. अरे मम्मी, पिंकी ताई आली. आला का? मी आता सोनूला पाठवतच होती. हो मोठी आई, सोनू समोरच दिसला आम्हाला. मोठी बाहेर काढायची आहे ना रांगोळी? हो हो, बाहेर अंगणामध्येच काढ. मोठे रांगोळ्या वगैरे कुठे आहेत? हो देते ना, रांगोळ्या देते. बाई पिंकी, गुड्डी पाणी वगैरे पिता का? नाही मोठी आई, पाणी वगैरे नाही पिऊ, आता पिऊनच आलं. ठीक आहे, आधी रांगोळी टाकून द्या. मग जेवणच कराल, ठीक आहे ना? बघू ना मोठी आई, आता बघू ना म्हणजे जेवण करून आले का तुम्ही? नाही नाही मोठी आई, जेवण वगैरे नाही केला, नाश्ताच केला. तर मग आमच्या इथं जेवण कराल. हो हो ठीक आहे ना मोठी, द्या ना मोठी, पटकन काढून देते रांगोळी. हो हो चल चल. अरे झाला का राधा? किती वेळ आहे? झाला ना हो बापा, तुम्ही तर ना घाईच सोडता कशी तर. झाला नाही का लावता बाबा. रात्री सांगून ठेवलं होतं राधा तुला की 9 वाजेत जाऊ शॉपिंग करायला म्हणून. हो सांगितले होते, पण 9 वाजे कुठे दुकानं चालू होतात का? अरे जातपर्यंत अर्धा तास लागतेच. 9:30-10 वाजे दुकानं सगळे खुले होतात आणि 9 वाजे सांगितलं तर तू 10 वाजे होतेच. हो तर आता पोरगी बारगी आहे तर वेळ नाही लागत का? हे लाडू ना आईसोबत आंघोळही नाही करत, मलाच आंघोळ करून द्यावं लागते तिची. परी कोणासोबतही आंघोळ करते, पण हे लाडू ना आईसोबतही आंघोळ नाही करत आणि रेखासोबतही आंघोळ नाही करत. हा ठीक आहे. झाला की आहे अजून काही करायचं? झाला नाही आहे काही करायचं, झाला. नाही बघून घे, काही पावडर लावायचं असेल, क्रीम वगैरे लावायची असेल तर. झाला लावली, क्रीमही लावली, पावडरही लावली. तुम्ही नाही लावले का? नाही मी लावतच नाही, मला गरजच नाही आहे. राहू द्या म्हटलं, कधीपासून नाही लावत तर. अरे खरंच नाही लावत ना. माहित आहे. झाली का राधा तयारी? हो ना आई, झाली ना तयारी. आई लाडूला नेत आहे सोबत? हो बाबा, तू घेऊन जा लाडूला, सोबत घेऊन जा. काल हळदी कुंकवालाच गेली तर किती रडत होती, उठली झोपून तर तुला बोलवायला यावं लागला. का म्हणून राहिली आई? लाडू रडत होती काल? हो खूप रडली बाबा. राधा तुला काही समजते का नाही? ते हळदी कुंकवाला गेली, पोरीला रडवत बसली इकडे घरी. अरे मोहन, रागवू नको बाबा राधावर. रागवू नाही तर का करू आई? ते हळदी कुंकवाला जाणे आवश्यक आहे का पोरीला पाहणे आवश्यक आहे? तसा नाही, मी होती ना घरी, आणि का हळदी कुंकवासाठी 1-2 घरीच जायचा होता तिला. रेखा आणि राधा दोघी जणी गेल्या होत्या. काजाला मीरची झोप नाही झाली, परीना ना तिला उठवूनच टाकलं. झोपेतून उठल्यावर तर मग मम्मी पाहिजे तिला, आणि झोपही नव्हती झाली, म्हणून जास्त त्रास दिला काल. हो म्हणूनच ना मी सोबतच घेऊन जातो म्हटली आज. हो राधा, सोबतच घेऊन जाऊ, मी सांभाळीन ना, मी आहो ना. हो राधा, सोबतच घेऊन जा, सामानही घ्यायला वेळच लागेल ना. आणि राधा मी काय म्हणते, परीसाठी पण एखादा फ्रॉक आणून घेशील, आणि मीरसाठी. परीचा 3रा बोरना नाही आणि मीरचा तर पहिलाच आहे. हो ठीक आहे, नाही घेऊन येईन. हो, आणि चॉकलेट, फुटाणे, मिठाई वगैरे घेऊन येशील. हो आई, अजून काही लागते का? अजून काही म्हणजे मग आता वानाचा सामान वगैरे आणून घेशील, आपल्या पसंतीनं कोणता आणते तर. हो तो तर आणणार आहे म्हणा. झालं मग, फ्रॉकच सांगायसाठी आली होती मी. आई लाडू कुठे आहे? तुम्ही पकडले होते ना? रेखा ना परीला चारत होती, तर मीरही बसली आहे, जेवण करून राहिली. का म्हणता आई, मीर जेवण करत आहे? हो, आता 1-2 घास खाईल आता बसली तर, म्हणून म्हटली जेवू दे आता. अशी खायला नाही पाहत ना, परीच्या बरोबर थोडासा खाऊन टाकेल. फ्रॉक खराब करेल नाही ते. नाही करत ना, रेखा चारून देऊन राहिली. स्वीटीला सांगितली होती तुझ्या मम्मीला पाठवशील म्हणून, सांगितलं का नाही बाबा या पोरीनं? याचीच आहे रजनी. चल जाऊनच बघते आता त्यांच्या घरी. काही आहेत का घरी? हो आहे ना, ये. बरं झालं आली तर रजनी, आता येतच होती मी तुझ्या इथं. मी म्हटली स्वीटीने सांगितलं का नाही सांगितलं बाबा आपल्या मम्मीला? नाही सांगितलं वगैरे, काकू बोलवत आहेत म्हणून. नाही आली नाही की नाही लवकर? ते कसं काही कामं व्हायचे होते ना, यांचा टिफिन वगैरे करून दिली तर वेळच झाली. मी म्हटली कशासाठी बोलवलं, काही सांगितलं का म्हटली? तर नाही म्हणते, फक्त आपल्या मम्मीला पाठवायचे म्हणाले म्हणते. हो तशीच सांगितली मी, आपल्या मम्मीला लवकर पाठव म्हणून. हो बोलली वगैरे, लवकर बोलवला म्हणून. बापा ना ताई, तुम्ही काल आलेच नाही ना हळदी कुंकूला ते लक्ष्मीच्या इथं?
अहो बाबा, काल सायंकाळच झाली. बाहेर गेली होती ना मी. हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. मेळावाच होता. सरपंच जेवढे आहेत आपल्या तालुक्यातल्या सगळ्यांचा मेळावाच होता. हो का? मग तिथं हळदी कुंकू झाला का? हो, तिथं झाला ना हळदी कुंकू. असं लवकर येईन तर येईन म्हणत होती. सायंकाळच झाली मग, म्हणून काही जमला नाही, मग नाही आली. बघीन आता नंतर जाईन. हो जमते ना, कोणत्याही दिवशी गेला तर आता. अहो रजनी, एक काम करशील का? आम्ही ग्रामपंचायतमध्ये आज ना हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवले आहे 4 वाजेचा. हो का? आज आहे का हळदी कुंकूचा कार्यक्रम ग्रामपंचायतमध्ये? हो, तर थोडाशी बायांना सांगशील का? जाऊन सांगायची काही गरज नाही आहे ताई. काऊन रजनी, बिना बोलवल्याने येतील का ग्रामपंचायतमध्ये हळदी कुंकवाला? आता लाऊडस्पीकर वगैरे तर लावू नाही शकत. नाही ताई, तसं काही नाही. मी ह्याच्यासाठी म्हटली की काही गरज नाही आहे. आता ना 11 वाजे शांतताईच्या इथं हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे ना. हो का म्हणून राहिली? आता 11 वाजे? हो, तुम्हाला नाही माहित आहे का? नाही बापा, मला तर काही माहितच नाही आहे. कालच सांगितलं शांतताईने याल म्हणून. तिथं सगळ्यांना सांगून होईल मग. आणि मग त्यांच्या इथं झाला की आमच्या इथं आहे, मग दुर्गाच्या इथला आहे, अजून ललिताताईच्या इथला आहे. अरे बापरे, आजच सगळे जणी करत आहेत का हळदी कुंकू? हो, म्हणूनच तर 11 वाजेपासून सुरू करत आहेत. सायंकाळपर्यंत जेवढे घर होतील तेवढे. तर रजनी, मग सांगशील का तू? हळदी कुंकवाला जाईन म्हणते ना शांतताईच्या इथं. बापा तुम्ही नाही याल का? तुम्ही तर याल ना, सांगून द्याल मग तुम्हीच. मी कशी येऊ बापा, मला तर बोलवलाही नाही ना. चला ना ताई. नाही बाबा, मी नाही येत बिन बोलवल्याने. रजनी, सांगून देशील ना सगळ्यांना? शांतताईंना पण सांगशील? ठीक आहे ताई, सांगेन. बरं ठीक आहे ताई, मग मी जाते. हो, पण एवढाचं काम करशील? हो. बोलवला नाही, काही नाही. आणि बिन बोलवल्याने जाऊ का मी हळदी कुंकवाला शांतताईच्या इथं? नाही जात बापा तशी मी. कोण बेल मारून राहिला बाबा? दरवाजा खुल्लाच आहे, या. अरे शांतताई, तुम्ही या. बसा ना. मोठे लंबे आयुष्य तुमचे. आता ना तुमच्याच गोष्टी सुरू होत्या. हो का? माझ्या गोष्टी सुरू होत्या का? चुगल्या बिगल्या तर नव्हत्या सुरू माझ्या? नाही शांतताई, चुगल्या बिगल्या काही नव्हत्या तुमच्या. रजनीला आवाज दिली मी, म्हटलं आज हळदी कुंकू आहे ग्रामपंचायत मध्ये, तर थोड्याशा बायांना सांगशील म्हटले. तर रजनी सांगायला बसली की शांतताईच्या इथं आता 11 वाजेचा हळदी कुंकू आहे, तर तिथंच सगळ्या बायांना सांगून होईल. हो, आता 11 वाजेचा आहे हळदी कुंकू आमच्या इथं, तर मी बोलवायलाच आली तुला. ये मग. म्हणलं काल काही होती नाही तू, तुला माहितही नाही आहे. कालच मग बायांना सांगितली मी की आज आमच्या इथं 11 वाजे याल हळदी कुंकवाला म्हणून. म्हणलं आता तू जर आली तर जाऊन सांगून देते. तेच तर म्हटले मी की शांतताईनं मला कसं नाही सांगितलं बा. नाही इंदू, तुला का खोडवू शकते का? शांतताई 4 वाजेच्या ग्रामपंचायत मध्ये आहे हळदी कुंकू. बरं झालं आजच ठेवली तर हळदी कुंकू. का हो शांतताई? उद्या ना मी राधाताईच्या गावी जाणार आहे. लाडवाचा हे बोरनान आहे ना. हो बरोबर आहे. तुझ्या नातवाचं नाही आहे का बोरनान? झालं का? केलं का बोरनान? नाही ताई, व्हायचंच आहे. मग बोलवलं नाही का? फोन वगैरे आला नाही. आणि जवळ गाव आहे का शांतताई? आता राधाताईच्या गाव जवळ आहे, जाऊन ये नाही होते. चंद्रपूर किती लांब आहे? 3-4 घंटे लागतात जायसाठीच. हो ते तर आहे म्हणा. मग बसा ना शांतताई. नाही हो, नाही बसत. आता 10:30 वाजले. आता 11 वाजेचा वेळ दिली आहे मी हळदी कुंकवाचा. बाया येतील ना, मी तर तुझ्या घरी बसून राहू का? 11 वाजे म्हटलं म्हणून का 11 वाजेच येणार आहेत का बाया? हो येतील ना. आज पुष्कळ जणीच्या इथं आहे हळदी कुंकू. पटापटा उरकवायचंच आहे. झाली असेल ना मग तयारी बियारी? हो झाली तयारी वगैरे झाली. पोरी आल्या होत्या, गुड्डी पिंकी, रांगोळी वगैरे टाकून दिला. म्हणलं जेवण करून घ्या बाई, तुम्ही जेवण करत आहेत त्या. मी म्हटलं सांगून येते पटकन. सोनूलाच पाठवीन म्हटले, तर तो घरीच नाही आहे, कुठं गेला तर माहित नाही. तर म्हटले आता मीच जाऊन येते पटकन, आता वेळ आहे तर. गुड्डी पिंकीला म्हटली माझ्या येतपर्यंत थांबा बाई तुम्ही, मग जाल म्हटले घरी. मग इंदू काल गेली होती का मंजुळा काकूच्या इथं हळदी कुंकवाला? नाही ताई, घरी आली तर 6 वाजले होते. मग का घरचे कामच, स्वयंपाक बिंपाक, नाही गेली. वेळच नाही मिळाला जायला. बाहेर गेला की पूर्ण दिवस तिकडेच जाते. हळदी कुंकू होता का? हो तिथं हळदी कुंकू होता. मस्त मजा आली. असं मस्त डान्स वगैरे केला. काही सांगू नको शांतताई. मोबाईल मध्ये काढली आहे, मग दाखवीन मी तुम्हाला. हो इंदू नंतर दाखवशील. हो मग आरामात बघू. ठीक आहे इंदू, मग या. हो ताई येते. छान रांगोळ्या काढला कोणता तुझ्या पोरींनी. समोरची रांगोळी मस्त आहे आणि आतमध्ये छान रांगोळी काढली. रांगोळी काढायला सांगावं नाही लागत त्यांना. घरचे कामं नाही जमत तेवढे, पण रांगोळ्या छान काढतात. का करायचं आहे, घरचे कामं नाही जमले तरी. तसं नाही ताई, घरचे कामही आल्या पाहिजेत ना मुलींना. कोणता घरचे कामं बिमं शिकवत जा बाबा पोरींना, नाही तर मग सासरवरून घरानेच येतील. हो ना, आम्ही एवढे कामं करतो, सगळेच कामं करतो, तरी माझी सासू कशी बोलते. तसं नाही कावेरी, आता शिकत राहतात ना मुली, त्याच्यामुळे घर कामामध्ये तेवढा लक्ष नाही राहत मुलींच्या. आधीच्या पोरीवारी तेवढे शिकत नव्हत्या. सासू बोलते म्हणते, तिची सासू बोलते का? गंगू मावशी तर चांगली साधी बोळी आहे, हे स्टार्टर लावते आपले. काही म्हटलं का सरपंच वहिनी तुम्ही?
नाही नाही बाबा, काही नाही बोलले. मी म्हटली की आताच्या मुली शिक्षणामध्ये हुशार राहतात. हो हो, ते तर आहेच म्हणा. ड्युट्या लागल्या की मग त्याच मोलकरणी ठेवतील नाही का? नाही तर का घरकामासाठी मग मोलकरणी ठेवतील त्या. स्वयंपाक आला म्हणजे झाला मुलींना. नाही नाही, तसं स्वयंपाक बिंपाक करते म्हणा पिंकी. पण आळस नाही येते का? आहे ना मम्मी करून घेते ना, असं आलाय काम. नाही तर का आता आमच्या इथली माधुरी इथं कुठं करत होती तेवढं, आता सासरी तर सगळंच काम करते. माझी बीन बाई चांगल्या आहेत म्हणा तशा. बाबा बाकीच्या तर आल्याच नाही ना, तुम्ही 4च जणी आल्या. हे रजनी दुर्गा याच्याच आहेत. लक्ष्मी मंजुळा काकू सूर्यकांता या तर आल्याच आहे. येतील ना ताई त्या मागे पुढे. आम्हाला देऊन द्या हळदी कुंकू, आमच्या इथं आहे ना, मग आम्हाला तयारी करावं लागेल. काहून झाली नाही का तयारी करून? आताच्या कावेरी ताई आल्या तर म्हणतात आधी जाऊन का, म्हणतात आता 11 वाजले तर हळदी कुंकू घेऊन येऊन जाऊ म्हणतात शांताबाईनीच्या इथून. तर मी म्हटली चला. कशाची तयारी करावी लागते तर? चांगलं नटून बिटून तर आहातच. हो हो, नटून बिटून तर आहोतच म्हणा. पण करावं लागते ना थोडासा. तर मग काय म्हणता, तुम्हालाच देऊ आता हळदी कुंकू? हो हो, आम्हाला देऊन द्या हळदी कुंकू. कोणता? पिंकीला यायला सांगितली होती ना, आली नाही. म्हटली थोडासा नाश्ता बिस्ता देऊ लागशील म्हणून येशील म्हटली. येतो म्हणे ना, येत आहे ते. तयारी करतो मम्मी म्हणे ना, येतो म्हणे. रांगोळी वगैरे टाकायची होती ना, तर त्याच्यामुळे ती तयारी नाही केली तिने. भरतात ना कपडे मग. हो बरोबर आहे. शांताताई आता नाश्ता कोण करते? आता जेवण केलं नाही, इकडे चला आम्ही. मी तर नाही करत बापा, माझं जेवण झालं आणि इकडे चाले. 2 वाजले असते तर कसं तरी नाश्ता केला असतो. हो ताई, माझंही जेवण झाला. जेवण केली, तयारी केली आणि इकडे चाले. मी पण नाही करत बाबा आता नाश्ता. हो ना शांताताई, आता असू द्या नाश्ता. तुमच्या घरी तर नेहमी आम्ही नाश्ता करतो. आज 4-5 ठिकाणी हळदी कुंकू आहे. तर होईलच नाश्ता मग. आणि ललिता 4 वाजे ना ग्रामपंचायत मध्ये हळदी कुंकू आहे. सगळ्या जणी या तिथं. आजच ठेवले का तुम्ही पण हळदी कुंकू? हो ठेवून देते म्हटली आजच. हो ठीक आहे ना. आता शांताताईच्या इथलं झाला की आमच्या इथं चला मग हळदी कुंकूला. हो हो हो, 2-4 ठिकाणी घेते मी. मग 3 वाजे जावं लागेल मला तिकडे ग्रामपंचायत मध्ये. आणते मग मी हळदी कुंकू. शांताताई मोठा दगड टिकलाच लावले का? लहानसा लावा छोटासा. का बाबा इंदू, छोटासा लावा म्हणते? तेवढे मोठे माझे भाऊ आहेत, सरपंच भाऊ. आणि छोटासा टिकला लावू का? का बाबा शांताताई तुम्ही पण? काही नाही होत ना इंदू, मस्त दिसते कपाळावर. म्हणतील तरी की हळदी कुंकवाला गेली होती म्हणून. सगळ्यांनाच मोठे मोठे टिकले लावला शांताताईने. माझ्याजवळ मतभेद चालतच नाही, मी सगळ्यांना तशीच लावते. काल तर भवानी माताच झाला होता. काल तर खूपच कपाळ भरला होता आमचा. आजही तसाच होईल ना, आजही तसाच होईल. बक्षीम बरं आता हा पहिलाच घर आहे. हो छोटासा लावा म्हटले ठीक आहे, तर मोठा खूप मोठा लावून टाकला बापा शांताताईने. वहिनी उखाणा घ्या बापा. का कावेरी ताई, तुम्हाला माहित नाही का तुमच्या भावाचं नाव? उखाणा घ्या म्हणतात. माहित आहे वहिनी, पण उखाण्याने सांगा बापा. सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले, सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले, शांतारामजीचं नाव घ्यायला बायकांनी हळदी कुंकवाच्या दिवशी अडविले. बापरे वहिनी, जोरदार उखाणा सांगितलं तुम्ही तर. आवडला ना उखाणा? हो हो, एकदम जबरदस्त उखाणा आहे. वहिनी हे डब्बे तुम्ही काकाजीच्या दुकानातून घेतले का? कुंता वहिनीनं पण तिथूनच घेतला वाटते. तसे डब्बे दिसले की नाही मला दुकानामध्ये? हो, वाणाचा सामान आम्ही यावर्षी गावातूनच घेतला काकाजीच्या दुकानातून. मी नाही घेणार होती, पण काकू आल्या घरी ना, म्हणतात की सामान आणलं आहे, येऊन बघशील. मग आता दुकानात गेल्यानंतर घ्यावंच लागते नाही का? हो, आमच्या इथं तसंच झालं ना, आमच्या इथं आल्या होत्या काकू. हो, पण मी का म्हणते, असं का घरोघरी जाऊन सांगायचं का बापा? वाणाचं सामान आणलंय, येशीन घेशीन. हा बरोबर आहे का त्यांचं? तसं नाही हो कावेरी. आता पसंत आला तर घ्या, नाही तर नका घेऊ. आणला दुकानामध्ये म्हणून सांगितलं. घे ललिता वाण घे. हो हो, उखाणा घ्या ना शांताताई, उखाणा घ्या लवकर. हो घेते ना, घेते. नाही म्हणेन तरी सोडणार आहात का तुम्ही? घेते. हळदी कुंकवाला आल्या साऱ्या महिला नटून, हळदी कुंकवाला आल्या साऱ्या महिला नटून, शांतारामजीने आणलेली साडी दिसते कशी उठून. कोणता सोडू नको, नाही तर बहीण आहे म्हणून सोडशील. उखाणे विचार मस्त. विचारते ललिता ताई. काल ताईने मला पण विचारलं होतं ना, मी कशाला सोडीन, मी तर लहान बहीण आहे ताईची. मी तर सोडतच नाही ताईला. सांग ताई, मस्त उखाणा सांग. मस्त तर नाही येत, पण कसा बसा सांगते बाबा. छान येतात तुला आमच्यापेक्षा उखाणे. कपाळावर कुंकू त्या खाली हळद सजते, कपाळावर कुंकू त्या खाली हळद सजते, शांतारामजीच्या म्हणण्याप्रमाणे हळदी कुंकवाच्या दिवशी नटते. ताई भाऊजीने सांगितलं का तुला असं सजायला? आता उखाणा घे म्हटली तर उखाणा घेतली. टांग नको खिचू बापा तू माझे. कसा उखाणा म्हटला सांग. नाही छान उखाणा आहे मस्त. इंदू घे बाबा वाण घे. हो घेताय. भाऊजीचं नाव सांगा ताई.
सांगितली तरी आता ऐकायला नाही आला का तुला इंदू? ऐकायला तर आला, पण मलाही सांगा ना. मस्त उकाना घ्या बरं. अरे बापरे, आता एवढेच माहित होते, आता लक्षातही नाही आहेत माझ्या. हा, लक्षात नाही आहेत म्हणून साधी बोडी बनू नका. चला सांगा. थांब बापा, आता आठवू दे. बरा झाला सगळ्या जणी नाही आल्या तर एकाच वेळेस, नाही तर कुठून सांगितली असती अजून उखाणे. विसरतात बाबा उखाणे, पण काही विसरत वगैरे नाही. सांगा शांताताई, सांगा. हो आठवतं दे. हा, सांगते. ब्रह्मदेवाने रचल्या स्वर्गात जन्माच्या गाठी शांतारामजीचं नाव घेते खास तुमच्यासाठी. बरं, तर ठीक आहे मंडळींनो, आता आमच्या इथला पण हळदी कुंकू झाला. कमेंट्समध्ये सांगा मग सगळ्यांच्या हळदी कुंकू वाणाचा कार्यक्रम झाला काय तर. बरं, तर कशी वाटली व्हिडिओ मग तुम्हाला? व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि हो, आतापर्यंत तुम्ही मराठी हार्ट्स ह्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा.